नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलो आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये, म्हणजेच त्याचं जुनं नाव औरंगाबाद होतं. तर औरंगाबादमधले आपण खूप सारे पॉईंट कवर करणार आहे, ज्योतिर्लिंग कवर करणार आहे आणि देवगिरी किल्ला आहे, तसेच बाकीचे काही काही पॉईंट्स आहे ते पण कवर करणार आहे. तर आपण आत्ता आपल्या पहिल्या पॉईंटवरती आलो आहे, वीरभद्रा मारुती मंदिर म्हणजे लेटे हनुमान. हे भारतात दोनच ठिकाणी, एक इंदोरला आहे आणि एक इथं दुसऱ्या जागी. तर आपला हा पहिला पॉईंट आहे वीरभद्रा मारुती मंदिर. तर चला मंदिरात आतमध्ये जाऊया. तर आतमध्ये आपलं दर्शन झालेलं आहे वीरभद्रा मारुतीचं, म्हणजे लेटे हनुमान, जे फक्त भारतात दोन ठिकाणी आहे, एक इंदोर आणि एक इथं मस्तपैकी दर्शन झालं. सकाळचं पहिलं आपलं देवदर्शन झालेलं आहे. आणि बाकीचे पण आपण खूप सारे म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधले जेवढे पॉईंट्स आपल्याला कवर करता येईल ना तेवढे आपण कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आज. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, खूप सारे आपल्याला इथले छत्रपती संभाजीनगरमधले पॉईंट्स तुम्हाला आणि पाहायला भेटणार आहे. तर आत्ता आम्ही इथं कृष्णेश्वर मंदिरात आलेलो आहे. इथं लाईनला लागलेलो आहे. इथं लाईन तुम्ही पाठीमागं पाहू शकता, खूप सारी लाईन आहे. तर चला दर्शन घेऊया. तर आतमध्ये दर्शन पण झालेलं आहे आमचं कृष्णेश्वराचं. आतमध्ये जाताना तुम्हाला शर्ट वगैरे काढावं लागतं, कारण की आतमध्ये तशी प्रथा आहे, म्हणजे तुम्हाला बनेल पण काढावं लागेल. फक्त जेंट्ससाठी फक्त खाली पॅन्ट वगैरे ठेवावं लागते, वरचं बनेल शर्ट वगैरे सगळं काढून आतमध्ये जावं लागते. पूर्णपणे पिंडीला हात लावून दर्शन झालं आहे. तुमचं पण होईल आणि आमचं तर कमी वेळातच झालं, तसं अर्धा पाऊण तासातच झालेलं आहे, कारण की आज गर्दी खूप कमी होती. आम्ही लवकर आलो होतो. तर आता इथून आम्ही एल्लोरा केव्जला चाललो आहे, त्याच्याच शेजारी आहे एल्लोरा केव्ज. तर चला डायरेक्ट भेटू एल्लोरा केव्जवर. तिथं पण तिकीट असेल, तर ती तिकीटची प्राईस पण मी तुम्हाला तसं सांगतो. तर इथं एल्लोरा केव्जमध्ये आलेलं आहे. ते आपल्याला खूप साऱ्या अशा केव्ज पाहायला भेटणार आहे आणि कैलास टेम्पल पण पाहायला भेटणार आहे. तर 40 रुपये पर पर्सन तिकीट आहे. इथं पाठीमागच आहे स्टार्टिंगला तिकीट काउंटर आहे, तिथून तिकीट काढावं लागतं. तर आता आम्ही तिकीट काढले, तर आतमध्ये जाऊया, बघूया. किती लांबून लांबून लोक आले, तिथं चायनावरतून आले ते लोक. तर इथं आम्ही आता कैलास टेम्पलला आलेलो आहे. हे कैलास टेम्पल आहे. तर सूर्य तिकडून जास्त आहे म्हणून एवढं काही क्लिअर दिसत नाही. आणि हे टेम्पलचं असं म्हणणं आहे ना की म्हणजे हे पूर्ण टेम्पल आहे ना एका दगडात कोरलेलं आहे. प्रत्येक म्हणजे टेम्पल खालून वरतीपर्यंत करीत जातात, पण हे टेम्पल आहे ना वरतून कळसापासून खाली केलेलं आहे. तर आता मी इथं कैलास मंदिरात आहे. इथं पाठीमागं आपल्याला पूर्णपणे एपिसोड्स ऑफ महाभारत आहे आणि त्या साईडने एपिसोड्स ऑफ रामायण आहे, म्हणजे पूर्ण रामायण आणि महाभारतात काय काय झालं हे पूर्णपणे काव केलेलं आहे. आणि हे पूर्ण मंदिर आहे ना एकाच स्टोनमध्ये काव केलेलं आहे. आणि प्रत्येक मंदिर कसं खालून बेसमेंटपासून वरती कळसापर्यंत बनवतात, तर हे मंदिर कळसापासून खाली बनवलेलं आहे. तर पाठीमागं बघू शकता तुम्ही. तरी मी काही फुटेजेस काढून ते पण ॲड करतो. तर हे कैलास टेम्पल आहे ना पूर्णपणे एकाच दगडात कोरलेलं आहे आणि ते पण कसं वरतून कळसापासून खालीपर्यंत कोरलेलं आहे. तर मी आता तुम्हाला याची हाईट दाखवतो की हा दगड किती उंच होता आणि तिथून वरती खालीपर्यंत कोरीत आलेले आहे. तर ही दगडाचा टॉप आहे आणि इथपासून खाली एवढ्यापर्यंत असं काव्ज केलेलं आहे. आणि याच्या आतमध्ये ना देवदेवतांच्या मूर्त्या काव्ज केलेल्या आहेत पूर्णपणे. हे अशा रो आहेत ना त्या रोमध्ये. आणि इथं हे मेन मंदिर आहे इथलं.
अनेक आपल्या घरी मोठं आहे ना ऊस. तर हे कैलास मंदिर मुघलांनी तोडायचा खूप प्रयत्न केला, कारण की इथं औरंगाबादमध्ये औरंगजेबाचं वर्चस्व होतं. तर 1000 सैनिक लावलेले होते हे मंदिर तोडण्यासाठी. तरी पण 3 वर्ष तब्बल तोडीत होते, तरी पण त्यांना पूर्णपणे नष्ट करता आलं नाही हे मंदिर. तर आता इथून आम्ही काही केव्ज पण आहे तिथं, तर त्या केव्जला तिकडं पाहायला जाणार आहोत. तर चला भेटूया डायरेक्ट केव्जपाशी. तर इथं आम्ही या 17 नंबरच्या केव्जमध्ये आलेलो आहे. इथं 15 ते 20 केव्ज आहे. त्याच्यातच एका केव्जमध्ये कैलास टेम्पल आहे. तर प्रत्येक केव्जमध्ये अशा आपल्या देवांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत, गणपतीची किंवा विष्णूची, आणि महादेवाच्या पिंडी आहेत आतमध्ये मेन सेंटरला. इथं पाठीमागं तुम्ही बघू शकता, इथं महादेवाची पिंड आहे. अशा प्रत्येक मंदिरांच्यात म्हणजे केव्जमध्ये आहे ना, की अशा कोरलेल्या आहेत पूर्णपणे मूर्त्या. जास्त करून तुम्हाला जे कैलास मंदिरात पाहायला भेटतं ना, तेच या लेण्यांमध्ये पाहायला भेटतं. कैलास मंदिर खूप मोठं आहे फिरण्यासाठी, खूप वेळ गेला आमचा पण तिथं, खूप वेळ गेला. बघावं तेवढ्या लेणी सारखेच आहेत. आम्ही 20 ते 22 बघितले, म्हणजे जेवढ्या लेणी बघितल्या ना त्याच्यात 20 ते 22मध्ये जेवढ्या लेणीत नाही आहेत, 20, 21, 22 ह्या बघायसारख्या आहेत, जास्त चांगल्या आहेत. तर हा मॅप दिलेला आहे, म्हणजे कोणती लेणी कुठं आहे, नंबर पण दिलेला आहे. तर ते हे बघू शकता.